कोणतीही लढाई निर्णायक वळणावरती आलं की तिला दाबण्याचे नाजायजरित्या प्रयत्न होतात, जे या राज्याचं नाजायज सरकार करण्याचा प्रयत्न करतंय कोर्टाच्या आडून. कोर्टामध्ये यांचीच माणसं याचिका दाखल करतेत. महाधिवक्ता म्हणतायत की आम्हाला धमक्या येत आहेत. धमक्या कोण देतंय? मी स्वतः त्या आंदोलन स्थळी गेलेलोय. मी तिथली परिस्थिती बघितली आहे. माझी गाडी अगदी CSMT पर्यंत बिनबोबाट गेली होती. कोणताही जाम नव्हता, कोणतीही परिस्थिती हाताबाहेर नव्हती ना. आता पण कोणती परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पण आंदोलनाला बदनाम करण्याचं कटकारस्थान कालच्यापासून रचल्या गेलं, जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय प्रत्येक मीडिया हाऊसला गणपती बाप्पांच्या दर्शनाच्या नावाखाली व्हिजिट देऊन आले. तेव्हापासूनच अचानक मीडियाने बातम्या चुकीच्या दाखवायला चालू केल्या. आंदोलनाला गालबोट लावायचा प्रयत्न केला. आरोप असे झाले, ज्यांचे फोटो माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आहेत त्यांनीच आरोप केले. आणि ही वस्तुस्थिती आहे. कोर्टाच्या आडून तुम्ही कितीही हे आंदोलन दाबायचा प्रयत्न केला तरी ते हे आंदोलन दबत नसतं, कारण की हा गरजवंतांचा निर्णायक लढा आहे. मी काल सकाळी घरी आलो, कारण की परवा दिवशी जी परिस्थिती बघितली, पाण्याची बॉटल 50 रुपयाला, पूर्ण खाऊ गल्ल्या बंद, खायची अवस्था वाईट, पिण्याच्या पाण्याची अवस्था वाईट. महानगरपालिकेने कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय केली नव्हती. जवळची असणारी अन्नछत्र बंद केली होती. मग निर्णय घेतला, दादांना भेटलो आणि तिथून माघारी आलो. काल सकाळी पोहोचलो. शेतामध्ये जेवढा काही माल निघेल तो गाडीमध्ये भरून परत गाड्या पाठवल्या. परवा दिवशी माझ्या गाडीला अपघात झाला. ट्रॅफिकमध्ये ज्यावेळेस गाडीचा स्पीड, समोरच्या गाडीने अचानक ब्रेक दाबलं तर गाडी मागून ठोकल्या गेली आणि माझ्या कमरेला लचका बसला. तर मला चालायला खूप भयान त्रास होतोय, म्हणून मला काल माघारी यावं लागलं. पण माझी या माध्यमामधून सर्व बांधवांना कळकळीची विनंती आहे, मनोज दादा जरांगे पाटील मागचे 4 दिवस झालं उपाशी आहेत. तुम्ही 1 दिवस उपोषण करून बघा, तुमच्या पोटामध्ये किती कालवा कालव होते तुम्हाला लक्षात येईल. आणि या राज्याचं राज्य सरकार निर्णय घ्यायचं सोडून कोर्टाच्या माध्यमामधून हे आंदोलन दाबायचा प्रयत्न करतंय. आणि या आंदोलनामध्ये कोणत्याच मराठा नेत्याचा आपल्याला पाठिंबा नाहीये. फक्त हे बांडगुळं स्टेजवर येत आहेत, कोणतीच भूमिका न मांडता निघून जात आहेत, कारण की यांना माहिती आपण फक्त दिसलो तरी आपलं नाव होतंय आणि आपला मराठा समाज कुठं जाणार नाही. यांना पण तुम्ही ओळखा. यातल्या कोणत्याच बांडगुळ नेत्यांनी आपली मदत केली नाहीये. नाजायज राज्य सरकारला माझी विनंती आहे, तुम्ही मागण्या मान्य करा, म्हणजे तुम्हाला जास्तीचं प्रेशर येणार नाही. आणि आमचं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न तुम्ही जो करताय तो तुम्ही आधीच थांबवा.